गणपती बाप्पा मोरया, शिवशंभो हर हर महादेव, छत्रपती शिवाजी महाराज की जय. वेलकम गाईज माझ्या पहिल्या ब्लॉगमध्ये. तुम्हाला माहितीच आहे माझ्या चॅनलचं नाव आहे इन्सेन फ्रिक आणि हा माझा फर्स्ट ब्लॉग आहे. फर्स्ट मोठो ब्लॉग करतो आहे मी. आणि आज आपण चाललो आहोत वाळुकेश्वर मंदिरात आणि आजच्या दिवसाचं स्पेशल हे की आज माझा बर्थडे. सो माझी अशी इच्छा होती की माझा पहिला मोठा ब्लॉग माझ्या बड्डेच्या दिवशी चालू करावा आणि आज माझा बड्डे आहे. तर आता प्लॅन असा आहे की आपण आहोत विद्याविहारच्या रस्त्यावरती, जो विद्याविहार स्टेशनला जातो. तिथे माझा भाऊ येणार आहे, त्याला आपण पिक करायचं आहे आणि त्याला घेऊन आपण डिरेक्टली मंदिरात जायचं आहे. सो आताचं ॲक्च्युली टायमिंग असं आहे की आता वाजत 11:28 आणि मंदिर 1 वाजेपर्यंत चालू असतो. सो वी डोंट नो की कसं काय होणार आहे, बट जे पण आहे आपण ब्लॉग करत जाणार आहोत आणि आपण लवकरच पोचणार आहोत तिथे. हार्डली 1 आवर जाईल. 12:30पर्यंत पोचू आपण. लेट्स सी कसं काय ते. आणि ऊन जास्त नाही आहे. ठीक आहे, मला वाटलेलं कालपर्यंत की ऊन जरा जास्त असेल, बट इक्वल आहे, लाईक पोचू शकतो आपण आरामात. मग तिथून निघाल्यावरती मंदिरात दर्शन घेतल्यानंतर आय गेस इथे मागे एक समुद्र पण आहे, तर बघू तिथे आम्ही जायचं ट्राय करू. त्याच्यानंतर असा प्लॅन आहे की तिथून आम्हाला जायचं आहे, म्हणजे मला जायचं आहे दादरला अशोकचा वडापाव खायला. बिकॉज मग एक आपलं शॉर्ट ब्रेकफास्ट राईड पण होऊन जाईल. नॉट ब्रेकफास्ट राईड, 11:30 वाजले, ब्रेकफास्ट नाही होणार. बट या आपण एक तिकडे जाऊन खाऊ शकतो. बघूया कसं काय. आपण इथं आलो पुढे, एक्झॅक्ट पुढे. येस, इथे येऊन आपण वाट बघूया हिमांशूची. साईडला थांबवतो मी. थोडं सावली बघतो कुठे. माझी सावली वाटते मला. इथे थांबवतो त्यासाठी. तो येईपर्यंत वाट बघतो. One eternity later. फायनली जर हाय. अरे थँक्यू भाई. कसा गेला पेपर? काय माहिती काय होतं त्याच्यात. आणि गाईज आपण हिमांशूला पिक केलं आणि आपण निघालो इथून. तर जायचं मस्त. त्याचं लक्ष नव्हतं, मागे बघत होतं. त्याला हॉर्न वाजून आपण सांगितलं की भाई आमची गाडी येते, जरा थांबव. हा, आता मस्त फील घेऊया आपण. हे हिमांशू, अंबानीचा अँटीला बघ. समोर अंबानीचं घर आहे. ती बिल्डिंग दिसते का? हा, अरे ती मागची ती हा काचेची. हा, मुंबई इंडियन्सचे प्लेअर दिसतात का बघ इथे. काय मुंबईचे प्लेअर दिसतात का बघ. ह्या इथे पण झोपडपट्टी आहे. झोपडपट्टी नाही भाई, मग समुद्राच्या बाजूला घर आहे. बाणगंगा टेम्पल किती आहे भाई? बाणगंगा टेम्पल बाणगंगा टँक लेन. हा, आलोय आपण. तो काहीच बेसिकली आम्ही वाळकेश्वरच्या इथे पोचलो आहे. हा माझा भाऊ. आपण आता खाली जातो आहे. तुम्हाला खालचं व्ह्यू दाखवून इकडचा मिनटं. सो असा व्ह्यू आहे. आणि आम्ही पिस्टल बोलतात मला. सो हा जो तुम्ही बघताय टँक, असं बोलतात की जेव्हा राम इथे आलेले तेव्हा त्यांनी इथे बाण मारून पाणी काढलेलं, म्हणजे
ह्याचं नावच बाणगंगा टँक आहे. ही जी येते तिथून ही गंगा मानली जाते, जी रामांनी बनवलेली आहे. ओके, तुम्ही बघू शकता. ते आय गेस थोडं कन्स्ट्रक्शन वगैरे चालू आहे, ते पण जास्त येत नाही. बट हे जे तुम्ही बघता, हा जो झरा इथे लागला आहे, म्हणजे पाणी हा पाणी पाणी आहे. हा तेच तर ना, हा पाणी पियायचं माहिती का तुला. आणि मागे समुद्र आहे याच्या, आणि इथून पाणी निघतं. पियो का हा पाणी, जरा टेस्ट करूया का? चांगलंच असणार ते, टेस्ट करायचं का? येतोय कुठे पाणी आहे? तेच रामांनी बांध मारून इथून पाणी काढलेलं. पाणी दिसायला पाहिजे. क्या वर्ष तिथे पोरं खेळतात छोटी छोटी. आणि इथे आपले शिवशंभो हर हर महादेव तिथे बघा. जय भोलेनाथ. चिल लाईफ, करत चिल लाईफ चालू आहे. त्याला जरा घाण आहे ते, माहिती नाही, लक्ष देतात वाटतं. बट खूप ऊन आहे. पुतळा आहे का आहे? अरे भाई ओरिजिनल आहे. एका पायावर उभा आहे आणि गेम खेळतोय. तुम्हाला कसा वाटतं आजच्या ब्लॉगमध्ये क्रिस्टलजी? जरा तुमचं कसं वाटलं आजचा ब्लॉग, म्हणजे कसं फील झालं तुम्हाला? आणि तिथे काहीतरी खाली मासा आहे गेस. पण बऱ्यापैकी आम्ही पोचलो पण सावकाश वाटतं आता फिशिंग कर रहे हो क्या? अरे नाही भाई, अरे पाणी मला कॅटफिश आहे भाई, किती मोठी. हा बघू शकता का तुम्ही? बघू जरा झूम करून दाखवूया आपण. बरेच मासे आहेत त्याच्यात. हा यार, आय होप सो तुम्हाला इथे कॅटफिश दिसते. हां, ही पण इथे मासे किती आहेत भाई. जर मासे आहेत ना, हा पाणी खूप चांगलं आहे, स्वच्छ पाणी आहे. किल्ल्यावर पण आहेत. प्रॉपर व्ह्यू आहे. पण जर तुम्हाला क्लोज जाऊन मासे दाखवतात. सही तू तिकडे गेला. मी तिथेच बसले. सो ज्या मंदिरासाठी आपण इतक्या लांबून आलो आहे, ज्याचं आपल्याला दर्शन अनफॉर्च्युनेटली आपण इतके लकी नाही आहोत की आपल्याला त्या मंदिराचं दर्शन, देवाचं दर्शन मिळणार आहे. पण माझी खूप इच्छा होते ह्या देवाच्या पाया पडायची. वा, ती जे पण आहे, शिव भगवान आपल्या सगळीकडे आहेत. पण जाऊया वरती. बेसिकली मला हा मंदिरात जायचं होतं आज. अरे वा, आपल्याला दर्शन मिळणार आहे गाईज, दर्शन मिळणार आहे. भले दरवाजे बंद आहे, पण आपण देवांना बघू शकतो. पण जाऊया. आपल्या ताई ते बसल्यात, हारवाल्या ताई. हां हां भाई आलो. हाय आपण लकी आहे. बम बम बोले, जय शिवशंभो हर हर महादेव. फायनली आपल्या देवाचं दर्शन आपल्याला झालेलं आहे. असं बोललं जातं की ही जी शिवपिंड आहे, शिवलिंग, ही रामांनी स्थापित केली आहे खूप वर्ष आधी. आणि ही वाळूपासून बनवली होती आधी, म्हणून ह्या मंदिराचं नाव वाळुकेश्वर असं ठेवण्यात आलं. शिवशंभो हर हर महादेव. फायनली खूप छान वाटतं. आणि ही सगळी प्रॉपर गल्ले आहेत इकडे, म्हणजे प्रॉपर तुम्हाला ना काशीमध्ये आल्यासारखं वाटेल. जे हरेश्वर वगैरे त्या साईडला सगळे घरं बघा ना कसे आहेत, एकदम लाईन टू लाईन. हे छोटंसं बाळ आहे आपल्यासमोर. आणि इथे मंदिर भरपूर आहेत, ते मंदिर आहे. हे लक्ष्मीनारायण मंदिर आहे, पण बाहेरूनच काय पडत लक्ष्मीनारायण. कपल्स वगैरे बसले, मला दाखवलं नाही मी. खाली कपल्स बसलेले. इथे अजून एक हायगेस मंदिरच आहे, म्हणजे मंदिर आहे तिथे. हा पण गणपती बाप्पाचं मंदिर आहे. गणपती बाप्पा मोरया. दाखवायचं ट्राय करतो इथे. दिसते हां बघा, गणपती बाप्पा मेन गणपती बाप्पा मेन आपले.
आय गेस हा जो राईटला हा पण मंदिरच आहे. हा कुठला तरी मोठा मंदिर आहे. खूप मंदिर आहेत यार इथे. अरे हा पण शंकराचंच मंदिर आहे. शिव शंभो हर हर महादेव. प्रॉपर आर्की म्हणजे काम छान आहे. कोरीव काम आहे सगळं. शिट, काश आपल्याला सगळ्या मंदिराचं दर्शन मिळालं असतं, पण ठीक आहे. आणि असं प्रत्येक मंदिराच्या समोर असं एक वाट आहे निघायला. म्हणजे राईटला गार्डन आहे, PFCचं गार्डन. इकडची घरं किती भारी आहेत यार. आपण चाललो होतो त्या मंदिरात, तिकडच्या श्री भगवान परशुराम मंदिर. आपण चाललोय ह्या मंदिरात. हेच ते विष्णू भगवान. मला वाटलं शंकर येतो, मला वाटलं शंकर भगवान येत, पण हे विष्णू भगवान होते. हा मेन ब्लॉगर, बड्डे बॉय पण आणि मेन ब्लॉगर पण. हा ना, मला तुझा आउटफिट आणि हे आमचे हिमांशू भाई हेल्मेट विल्मेट कॅरी करतायत. PA माझा PA पर्सनल असिस्टंट. हे बोलतात की जे रक्षक असतात ना, देवांचे रक्षक, त्यांच्यापैकी एक आहे ते. दिसतंय सगळं तुम्ही बघता ना, ते बिल्डिंग श्री परशुराम मंदिर इथे. आपण आता फायनली हे दाखव परशुरामांच्या टेम्पलचे ते आपण आलो. 1970 मध्ये. ते लेफ्टला आहे का त्याचं एक मंदिर आहे, पण आपण या मंदिरात मला तिथे जायचं. गणपती बाप्पा आणि ते गणपती बाप्पाचं मंदिर आहे तिथे. बघा तिथे तुम्हाला दिसतंय. ह्यांचं मंदिर आहे. परशुराम देव आहेत. विष्णूंचा 6वा अवतार आहे. सो इथे एक व्ह्यू आहे. तुम्हाला मे बी इथून व्ह्यू मिळेल की नाही मला माहिती नाही. बघा, मी त्यांना विचार इथे वरती जाऊ का. हा सो आहे प्रॉपर बाणगंगेचा व्ह्यू. ओ शेट, का डीप आहे रे इथे याच्या गावात. स्लो आपण एकदम स्लो पुढे चालतोय. हा आहे प्रॉपर व्ह्यू बाणगंगेचा. सो बेसिकली तुम्हाला सांगतो मी, आपण आलो तिकडून, एक्झॅक्ट तिथून आलो आपण पहिला इथून सगळं फिरलो. इथे तो माणूस बसलेला, ते एक माणूस मे बी तिथे पाण्यात पण आहे. इथे तो माणूस बसलेला. तिथं आपण सगळं फिरलो. तिथून आपण गेलो तो वाळकेश्वर टेम्पल. हा जो आहे ना इथे, तिथून आपण वरती चढलो. इथे वाळकेश्वर टेम्पल होता. वाळकेश्वर टेम्पलमधून जाऊन आपण असं फिरत आलो. इथे जे आपण ते 2 टेम्पल्स बघितले. इथे मे बी एकमध्ये लक्ष्मीनारायणचा टेम्पल आहे. हा जो टेम्पल आहे तो लक्ष्मीनारायणाचा आहे. तिकडे तो शंकराचा मागचा मोठा मंदिर. इथे पुढे अजून एक मंदिर होतं. ते ह्याच्या एक्झॅक्ट मागे समुद्र आहे. मे बी तुम्हाला समुद्रातून दिसत असेल. नंतर इथून आपण असं फिरलो आणि मग मी तुम्हाला आय गेस तिथून सांगितलं की आपण ह्या मंदिरात जो परशुरामांचं मंदिर होतं. मग तिथून आपण फिरत आलो. तिथून खाली गेलो की आपल्याला समुद्राकडे जायचा रस्ता आहे. तिथे आपण जाऊया आता. आणि असा फिरत आपण इथपर्यंत आलो आहे. आता एक त्या साईडला एक मंदिर आहे. आपण तिथे जाऊया. तिकडचं दर्शन घेऊन आपण जाऊया समुद्राच्या इथे. आणि आमचे साहेब खूप थकलेत. काय लुक आहे बघा ना, चष्मा, टोपी, एकदम सेक्सी. तो असं शर्ट. पाणी दे प्यायला. ह्याला आणलंय त्याच्यासाठी. ठीक आहे, ह्याच्यामुळे आपल्याला लेट झाले थोडे जायला. ते पोचतो ना आपण, पण ठीक आहे. कुठे जायचं फिरायला? हां, आता कुठे जायचं? घरी ना? नाही, थकलाय बिचारा. चला जाऊया. आम्ही आता चाललो तिकडच्यावाल्या मंदिरावरच्या. तिथून जाऊन तिथे जाऊया. तिथून आपण इथे पण अजून एक मंदिर आहे का गाईस. इथे अजून एक मंदिर आहे मागे, कळस आहे मंदिराला. सो मांजर दिसते का तुम्हाला? कान कापल्या पप्पांनी. सगळ्या मांजरीचे कान कापलेले आहेत. सो परच्या मंदिराचा मे बी इथून हाय का रे जाणार रस्ता? रस्ता. सो
आपण एक महादेव मंदिरच आहे, अजून एक महादेव मंदिर. काढूया इथे आतमध्ये काढू शकतो. ते पूजा चालू आहे. मी इथून पुढे कंटिन्यू नाही करत आहे. पूजा वगैरे चालू आहे, मला बरोबर वाटत नाही रेकॉर्ड करणं. पळाली 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 पळाली. घाबरली तुला ती. अरे मला काय खबर होतं. तू मेन स्टार आहे ब्लॉगचा. भाई समंदर के पास जा सकते हैं क्या? यहाँ से जा सकते हैं. थँक्यू. सो आपल्याला जायचं आहे. एकाने आपल्याला रस्ता सांगितलं. इथे अजून एक मंदिर आहे गाईस. खूप मंदिर तिथे आहे. पिंपळेश्वर महादेव मंदिर. पिंपळेश्वर बाबांचा विजय असो. बाबा मग शिव बोले बाबा. बदली बघ ना. आता माझा भाऊ ब्लॉग करणार आहे. नाही मी नावाला नाही. क्रिस्टल. तुम्हाला माहिती नाही त्याच्यामध्ये हिडन ब्लॉगर आहे. अरे बापरे खूप छान ब्लॉग कसं दिसतं काय रे. सो बेसिकली कबूतर दिसत तुम्हाला. मग अशा मी त्याला ही कबूतर सगळी ओढालेली आमच्यावरती. हा कबूतर इथे मागे बाणगंगा. आणि इथून आपल्याला जायचं आहे समुद्राच्या तिथे. इथून समुद्राकडे जायला रस्ता आहे. गल्ली गोपच्यातून हे सगळे साईडला शौचालय आहेत. वाव खालीच समुद्र आहे. एवढ्या उन्हात आपण समुद्राच्या इथं आलोय. समुद्र तिथे सगळं भरत असेल ना रे मनशू. एक ताई आपल्या समोर. खूप उन्हात आलोय आपण. कचरा आहे खूप इथे. आपण इथूनच बघूया. जास्त खाली जायला नको. खूप घाण आहे हा एरिया. सगळं घाण आहे. पण फक्त एक समुद्राचा व्ह्यू द्यायचा होता. बेसिकली आम्ही लोकांनी समुद्र बघितलं आहे आणि इथून बघून आम्ही उलटं फिरतोय कारण खूप घाण आहे सगळं. चला जाऊया तर मग. निघूया आता. मस्त फिरलो आपण इथे. तर बेसिकली याचा पुढचा प्लॅन आहे की जे मेन दर्शन घ्यायचं ते दर्शन घेतलं आपण. आता आपण जाऊया जरा खायला. भूक लागली काहीतरी खाऊया. मिक्स कर नीट. आम्ही खाऊला निघणार आहोत. अशोकचा वडापाव जाऊया खायला. मी तिथून डायरेक्ट घरी. गाडीमध्ये पेट्रोल चेक करायचं एकदा. गाडी पेट्रोल भरायला थांबवावी लागेल एकदा. कसं वाटतं तुम्हाला? काय बोलते? अजून चालू नाही केलं. थांब येते. हा हा चल. हा हा इन्सेन फ्रिक. इन्सेन फ्रिक. अरे पहिलाच ब्लॉग आहे. हा हा चल चल भाई. हा भाई. भाई मलाच माहिती नाही. अरे पण मला माहिती नाही रेकॉर्डिंग चालू आहे. बंद आहे. चालू आहे रेकॉर्डिंग. हाय का रस्ता. हाय का रस्ता जायला बर्गमॅनवाल्या. हाय का रस्ता. हां अटकलंस ना. अटकलंस ना. उगाच आपला लेफ्ट राईट मारते. लहान बाळ आहे तुझ्या पोटात. तुझ्या पुढे पोटात त्याच्या गावात. सो बेसिकली अशोक वडापाव के मतलब हम आ चुके हैं और ये बहुत बड़ी लाइन है. आएंगे निकलेंगे यहाँ से. ठीक है. बहुत ही ज़्यादा सोफिस्टिकेटेड लोग हैं. ऐसे लोग दे रहे जैसे कि उन्होंने पहले कभी ब्लॉगिंग देखी ही नहीं है. ठीक है. हम रहेंगे अपने में. खाएंगे समुद्र के पास जाएंगे आराम से. अरे मशू सब वेगळाच अँगल आहे. पहिला अँगल असेल जो आम्ही एक्सप्लोर करत असतो. नायच्या आवाज जातो. नायच्या बरोबर लाईन आहे आणि
थांबलो आहोत आणि खाऊ आम्ही लवकरच. तुम्हाला टेस्ट पण सांगू आहे, रिव्ह्यू पण देऊ. विन्सेंटला भूक लागली आहे बरीच वाटतं. अशोक वडापाव. आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला जरा सांगा. बाकी आहे ब्लॉग बाकी आहे, घरी जायचं आहे. पण घरी जाताना तो प्रॉपर ब्लॉग नसेल, फक्त व्हिडिओज आणि म्युझिक. मेन ब्लॉग तर आपला इथपर्यंतच होता. नजर अशोकचा वडापाव खाल्ला नाही, खाऊन तुम्हाला टेस्ट सांगतो. माझी रिॲक्शन तुम्हाला इथे. जबरदस्त. त्याला काय चुरा वडापाव बोलतात. पण हा असतो समुद्र. मला खूप आवडतो हा समुद्र. आज पाणी आतमध्ये गेले. त्या साईडला दादर चौपाटी आहे, तिकडे दादर चौपाटी, शिवाजी पार्क, ते सिलिंग. इथे संध्याकाळचं असेल ना ह्या साईडला भाई, फुल सन्नाटा, शांत वाटतं इथे. तू छावा दिसत रे मनशू. तो गाईस दादा गाडी आणायला गेलं. त्याचं असं म्हणणं आहे की तो इथे गाडी लागेल, ते गाडी लागेल, ते बसेल फोटो काढेल. बघा तिथे पण माझे भारी भारी फोटो काढले की मी इंस्टावर पोस्ट करणार. एक आहे छानपैकी काढला तिने, तो पोस्ट करेल. आता हा व्ह्यू छान आहे. ते ऊन वगैरे ना म्हणून बघू शकता तुम्ही असं व्ह्यू. बघा व्ह्यू काहीच छान व्ह्यू, खूपच छान व्ह्यू, खूपच म्हणजे खूपच एक ब्लॉग. सो बेसिकली गाईज आजचा ब्लॉग आपला एवढाच होता की आपण मॉर्निंगमध्ये वाळकेश्वरला, मॉर्निंग कुठे दुपारी वाळकेश्वरला गेलो. आपण वडापाव खाल्ला, मस्त फिरलो वगैरे, समुद्राच्या इथे बसलो आम्ही. सो बेसिकली फोनमधला शूट आहे आणि त्यामुळे फोनची चार्जिंग आता आली आहे 3%. आम्ही फोटोज वगैरे काढले थंबनेल वगैरेसाठी, काही क्लिप्स आम्ही टाकू ब्लॉगमध्ये. सो मे बी तुम्हाला याच्या पुढचा ब्लॉग मे बी नाही भेटणार, का माहिती नाही. याचा पुढचा म्हणजे कंटिन्युएशन तुम्हाला भेटणार नाही, मिळणार नाही कंटिन्युएशन इकडून. पण हा आजचा ब्लॉग होता. सगळं कव्हर केलं आपण, फिरलो वगैरे. आता भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. थँक्यू. तुम्हाला कसा ब्लॉग वाटला तुम्ही सांगा. कमेंटमध्ये. लाईक करा, शेअर करा आणि जेवढे पण काही वाटलं असेल कॉमेंटमध्ये सांगा आणि सपोर्ट करा. फक्त बस सपोर्ट करा. आमचं काय चुकलं वगैरे असेल तर माफ करा आणि असं सपोर्ट राहू दे गाईज. जरा फोनची चार्जिंग डाऊन झाली म्हणून नाही तर पूर्ण शेअर करा. असं तुम्हाला शेअर करा आणि आमच्या दोघांचा लुक सांगा कसा आहे. आम्हाला माहिती आहे आम्ही छपरी आहोत तरी पण चला. थंड आहे हा भाई, एकदम भारी वाटतंय. हा थंड थंड गार गार. यांची खरंच मजा आहे रे असं बघायला गेलं तर.